भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथं 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचं दहन केलं। या दिनाचं औचित्य साधून 25 डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करण्याच्या मागणीसाठी 25 डिसेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या अंजली आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात मुक्ती परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेला उपस्थित राहण्याचं आवाहन महिला आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषदेत करण्यात आलं। गेल्या 28 वर्षांपासून 25 डिसेंबर हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर व्हावा अशी एकमुखी मागणी वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीनं करण्यात येत आहे। 2015 पासून शासनानं 25 डिसेंबर हा सुशासन दिवस म्हणून साजरा करण्याचे फरमान काढले, म्हणजे मनुस्मृतीला समर्थन देणं आणि स्त्रियांचा अपमान करणं हेच शासनाचे धोरण आहे। या धोरणाचा निषेध करत वंचित बहुजन महिला आघाडीनं या मेळाव्याचं आयोजन केलंय। या परिषदेला प्रमुख वक्ते म्हणून प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, तर अध्यक्षस्थानी महानगर अध्यक्ष वंदना वासनिक, स्वागताध्यक्षपदी महिला जिल्हाध्यक्ष आम्रपाली खंडारे राहणार आहेत। या परिषदेला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभा इंदू मेश्राम, जिल्हा महासचिव संगीता आढाव, पुष्पा इंगळे, प्रभा शिरसाट, शोभा शेळके, अनुराधा ठाकरे, निलोफर शहा, शेकडो महिला सदस्य उपस्थित राहणार आहे। या पत्रपरिषदेला अनुराधा ठाकरे, सुवर्णा जाधव, सरला मेश्राम, किरण बोराखडे, सरोज वाकोडे, माया इंगळे, मंदा शिरसाट, वैशाली सदाशिव, रुपाली गवई, सुनीता गजघाटे, पार्वती लहाने, प्रतिभा नागदेवते, तेजस्विनी बागडे, योगिता वंजारी उपस्थित होत्या। येणाऱ्या 25 डिसेंबर रोजी स्त्रीमुक्ती दिन म्हणून आम्ही साजरा करणार आहोत। त्यानिमित्त आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। गेल्या 28 वर्षापासून आम्ही शासन दरबारी 25 डिसेंबर हा स्त्रीमुक्ती दिन म्हणून जाहीर व्हावा याच्यासाठी मागणी करत आहोत। आज पत्रकार परिषद आम्ही याच्यासाठी घेतली की येणाऱ्या 25 तारखेला जास्तीत जास्त महिलांनी या परिषदेला उपस्थित राहावं, याच्यासाठी आम्हाला आवाहन करायचं होतं, म्हणून आज रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली।